नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती रुपाली अरविंद विखे, भूगोल विषय शिक्षिका. सर्वप्रथम तुम्हाला 10वीच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी तुम्हाला आज भूगोल या विषयाबद्दल माहिती सांगणार आहे. आपल्याला भूगोलात एकूण 9 पाठ आहेत. या 9 पाठांवर आधारित एकूण 40 गुणांची आपली 10वीची बोर्डाची परीक्षा असणार आहे. तर सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघूयात. एकूण 7 प्रश्न हे आपल्याला प्रश्नपत्रिकेत असणार आहे. प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा किंवा अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा किंवा अचूक गट ओळखा. यापैकी कुठलाही एक प्रश्न 4 गुणांसाठी. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा किंवा वेगळा घटक ओळखा किंवा विधानांचा योग्य क्रम लावा किंवा साखळी पूर्ण करा किंवा चुकीची जोडी ओळखा. यापैकी कुठलाही एक प्रश्न येईल 4 गुणांसाठी. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा, नावे द्या, चूक की बरोबर सांगा, विधानावरून प्रकार ओळखा, फरक स्पष्ट करा, टिपा लिहा. यापैकी कुठलाही एक प्रश्न येईल 4 गुणांसाठी. प्रश्न चौथामध्ये उपप्रश्न हा असणार आहे. प्रश्न चौथा अ हा नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा, 4 गुणांसाठी असणार आहे. तर प्रश्न चौथा आ हा नकाशा वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा, 4 गुणांसाठी असणार आहे. प्रश्न पाचवा, भौगोलिक कारणे लिहा, हा 6 गुणांसाठी असणार आहे. प्रश्न 6वा, यामध्ये अ किंवा आ पैकी एक आपल्याला सोडवायचा आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा प्रश्न 6वा आ, दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. एकूण 6 गुणांसाठी असणार आहे. तर शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न 7वा, सविस्तर उत्तरे लिहा किंवा स्पष्ट करा. यापैकी कुठलाही एक विचारला जाईल 8 गुणांसाठी. तर अशा प्रकारे एकूण 40 गुणांसाठी भूगोलाची परीक्षा ही आपली असणार आहे. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकाकडे वळूयात. आपला पहिला पाठ हा क्षेत्रभेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल हा विषय शिकताना प्रत्येक वर्षी या पाठाचा अभ्यास करत आलो आहोत. याही वर्षी आपल्याला सुरुवातीला क्षेत्रभेट हा पाठ अभ्यासायचा आहे. त्यानंतर उर्वरित जे 8 पाठ आहेत, या 8 पाठांमध्ये आपल्याला भारत व ब्राझील या देशांसंदर्भात तुलनात्मक माहिती ही अभ्यासायची आहे. आता तुमच्या पुढे कदाचित प्रश्न पडला असेल की आपल्याला ब्राझील या देशाचाच अभ्यास का करावायचा आहे. चला तर मग आपण बघूयात की आपल्याला ब्राझील या देशाचाच अभ्यास का करावायचा आहे. तुलनात्मक अभ्यास हा पाठ्यपुस्तकात असावा, जेणेकरून विद्यार्थी तो चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकतील. या उद्देशाने पाठ्यपुस्तक मंडळाने भारताबरोबर दुसरा देश अध्ययनासाठी ठेवावा असे ठरले. एक देश भारत असणार हे नक्की होते. मग दुसऱ्या देशाच्या निवडीसाठी काही निकष ठरवले गेले. यातून तो देश हा अतिविकसित किंवा अविकसित नसावा, तो एकाच खंडातील नसावा, तो वेगळ्या गोलार्धातील असावा, भारताशी बरेचसे साम्य असलेला परंतु भारतापेक्षा थोडासा वेगळा असावा, भारताप्रमाणेच त्याला देखील सांस्कृतिक प्राकृतिक विविधतेने तो नटलेला असावा, भारतासह एका जागतिक दबाव गटाचा तो सदस्य असावा, भारताप्रमाणे समुद्र किनारा त्याला लाभलेला असावा, भारताप्रमाणेच प्रजासत्ताक प्रणाली त्याही देशाची असावी, ऐतिहासिक पार्श्वभूमीत काही गोष्टी या समान असाव्यात. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 9वी पर्यंत आपण शिकलेल्या संकल्पनाचे उपयोजन हे दोन्ही देशासाठी एकत्रितरित्या करता येईल असा असावा. या सर्व बाबींच्या आधारे ब्राझील या देशाची निवड करण्यात आली. आपला भारत देश हा आशिया खंडात आहे, तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडात आहे. त्याचबरोबर दोन्ही देश हे विकसनशील देश म्हणून ओळखले जातात. ब्रिक्स या जागतिक दबाव गटाचे दोन्ही देश हे सदस्य राष्ट्र आहेत. भारताला ज्याप्रमाणे समुद्र किनारा लाभला आहे,
अगदी त्याचप्रमाणे ब्राझीलला देखील अटलांटिक समुद्र किनारा लाभला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यापूर्वी भारतावर ज्याप्रमाणे इंग्रजांची सत्ता होती, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यापूर्वी ब्राझीलवर पोर्तुगीजांची सत्ता होती. दोन्ही देशात प्रजासत्ताक शासन प्रणाली ही अस्तित्वात आहे. म्हणून आपल्याला भारताबरोबर भूगोलामध्ये ब्राझीलचा अभ्यास करावयाचा